पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवणाऱ्या मधुराचे गावच्या वतीनं भव्य मिरवणुकीने स्वागत। राधानगरी तालुक्यातील ऐतिहासिक परंपरा असणारे कसबा वाळवे गाव, सैनिकी परंपरा, शिक्षकांचे गाव, राजकीय परंपरा, सुसंस्कृत गाव अशी ओळख असणाऱ्या या गावात पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवून सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मधुराने वाळवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। कुमारी मधुरा संतोष मांडवकर हिने पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवत गावचे नाव राज्यभर उज्ज्वल केलं आहे। कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ती आज गावी परतली असता ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केलं। गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ग्रामपंचायत, विविध सामाजिक संस्था तसेच युवक मंडळांच्या वतीने तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास, हुतात्मा स्मारकास व स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळा फराकट्टे यांच्या पुतळ्यास मधुराने पुष्पहार घालून अभिवादन केलं। मधुरा ही अभ्यासू, प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगी। आई वडील शेती करत बैलगाडीतून कारखान्याला ऊस ओढण्याचे कष्टाचे काम करीत। मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले। आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करायचे व आई वडिलांचे नाव मोठे करायचे हे स्वप्न मनाशी बाळगून मधुराने प्रयत्न सुरू केले। देशसेवेचा मानस ठेवून तिने डिसेंबर 2024 मध्ये ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये पहिल्या प्रयत्नातच यश मिळवलं। BTC भानू हरियाणा येथे तिने ट्रेनिंग पूर्ण केलं। भरती झाल्यानंतर ती प्रथमच गावी परतल्यानंतर तिचे असे स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना मधुरा मांडवकर हिने सांगितलं की देशसेवा करण्याचे स्वप्न लहानपणापासून होते। कुटुंबीय व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले। तिच्या या यशामुळे परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली असून महिलांनीही संरक्षण दलात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असा संदेश या यशातून दिला गेला। गावातील ज्येष्ठ नागरिकांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। मधुरा मांडवकर हिच्या या यशामुळे कसबा वाळवे गावात आनंदाचे वातावरण असून तिच्या कार्याचा सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे। मी मधुरा संतोष मांडवकर, माझे ITBP मध्ये सिलेक्शन झाले होते आणि माझे ट्रेनिंग पूर्ण झालेले आहे। मी पहिल्याच प्रयत्नात माझे ITBP मध्ये सिलेक्शन झाले। मी माझे सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना देते। त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे करू शकले। 2024 साली मी भरती झाले होते। त्यानंतर 1 वर्ष ट्रेनिंग आणि आज जो गावामध्ये माझा सत्कार सन्मान सोहळा झाला तो अविस्मरणीय आहे। त्यांना पूर्ण गावासाठी माझ्याकडून धन्यवाद। माझे मुलींना हेच आव्हान आहे की तिन्ही संरक्षण दलांमध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण आज मुली आणि मुलं यांच्यामध्ये भेदभाव नाही आहे। खांद्याला खांदा भिडवून त्याही काही करू शकतात। त्यामुळे मुलींनीही भरती तसेच पोलीस भरती, आर्मी भरती यांमध्ये सहभागी झालं पाहिजे। धन्यवाद। दूधसागर न्यूजसाठी राधानगरीहून कार्यकारी संपादक अविनाश तराळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.